रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। मी प्राध्यापक राजेंद्र गायधने, इयत्ता 11वी, विषय भूगोल या विषयाचं प्रकरण क्रमांक 4 आपल्यासमोर घेऊन येत आहे। हवामान प्रदेश यामध्ये आपण मागच्या काही लेक्चरमध्ये निम्न अक्षरवृत्तीय हवामान प्रदेशातील काही हवामान विभागाची माहिती आपण घेतलेली आहे। तसेच दुसरा जो विभाग आहे मध्य अक्षरवृत्तीय प्रदेश, या मध्य अक्षरवृत्तीय प्रदेशामधील भूमध्य सागरी हवामान प्रदेशाची माहिती मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेली आहे। आज आपल्याला या ठिकाणी चिनी प्रकार किंवा आर्द्र उपोष्णकटिबंधीय हवामान प्रदेशाची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। हा हवामान विभाग जो आहे त्याचं असणारं भौगोलिक स्थान किंवा भौगोलिक वितरण अभ्यासत असताना त्याचं जगाच्या पाठीवर असलेलं नेमकं स्थान आणि त्या संदर्भात असलेलं हवामान वैशिष्ट्य आणि त्याच्याशी संबंधित इतर वैशिष्ट्ये यांचा अभ्यास आपण आज या ठिकाणी करणार आहोत। प्रथमतः या चिनगण हवामानाचा जो प्रदेश आहे त्याचं भौगोलिक वितरण आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे। हा चिनी प्रकार हवामान जो आहे साधारणपणे विषुववृत्तापासून 20 अंश ते 40 अंश दोन्ही गोलार्ध, या दोन्ही गोलार्धामध्ये चिनी प्रकारचं हवामान किंवा आर्द्र उपोष्णकटिबंधीय हवामानाचा प्रदेश हा पसरलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। या ठिकाणी त्याचं विस्तार पाहत असताना किंवा त्याचं भौगोलिक वितरण पाहत असताना उत्तर भारतापासून थेट पूर्व आशियाच्या प्रदेशापर्यंत किंवा आग्नेय संयुक्त संस्थानाच्या भागामध्ये देखील या चिनी प्रकारचं हवामान आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर तटीय आग्नेय आफ्रिकेचा भाग म्हणजे आफ्रिकेच्या किनारपट्टीचा जो प्रदेश आहे, आग्नेय आफ्रिकेचा किनारपट्टीचा प्रदेश, ऑस्ट्रेलियाचा पूर्वीय किनारपट्टीचा प्रदेश, या ठिकाणी हे चिनगण प्रकारचं हवामान आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं। या हवामानाचे वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला असं सांगता येईल या ठिकाणी की सर्वात उबदार अशा प्रकारचा जो महिना आहे त्या उबदार महिन्याचं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या वर त्या ठिकाणी गेलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजे उबदार महिन्याचं तापमान हे 10 अंश सेल्सिअस पण त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येतं। आणि सर्वात थंड महिने जे असतात या सर्वात थंड महिन्याचं तापमान 0 डिग्रीपासून ते 18 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। या चिनी हवामानाच्या प्रदेशामध्ये वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण हे त्या ठिकाणी जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्यामुळं या ठिकाणचे उन्हाळे जे असतात ते उन्हाळे आर्द्र उष्णकटिबंधासारखे या ठिकाणचे उन्हाळे आपल्याला दिसून येतात। वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण हे जास्त असतं, कारण जवळ समुद्र किनारा असल्यामुळे वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण हे त्या ठिकाणी जास्त असतं। आणि म्हणून उन्हाळे जे असतात हे उन्हाळे आर्द्र उष्णकटिबंधासारखे उष्ण अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। किंवा हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दव हे त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसून येतं। वर्षभर या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी अधिक स्वरूपामध्ये त्याचं वितरण हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। साधारणपणे या चिनी हवामानाच्या प्रदेशामध्ये पडणारा जो पाऊस आहे हा पडणारा पाऊस 600 मिलीमीटरपासून ते 2500 मिलीमीटरपर्यंत या ठिकाणी पर्जन्य पडलेला आपल्याला दिसून येतो। आणि त्या पावसाचं प्रमाण जे आहे खंडाच्या अंतर्गत भागाकडे जात असताना पावसाचं प्रमाण हे कमी कमी होत जातं। म्हणजे खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण हे त्या ठिकाणी जास्त असतं आणि पूर्व किनारपट्टीपासून जसजसं अंतर्गत भागाकडे जातो म्हणजे खंडाच्या अंतर्गत भागाकडे किंवा मध्यवर्ती भागाकडे पर्जन्याचं प्रमाण हे कमी कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येतं। त्या पर्जन्य प्रकाराला अनुसरून त्या चिनी हवामानाच्या प्रदेशामध्ये असलेले वनस्पती जीवन किंवा त्यावर आधारित प्राणी जीवन असेल, मानवी व्यवसाय असेल, ते अवलंबून असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। मग आता या चिनी हवामानाच्या संदर्भात असलेले जे संबंधित वैशिष्ट्ये जी आहे त्या ठिकाणी पडणारा पाऊस, असणारं तापमान, तापमानातील फरक, वातावरणाची असणारी आर्द्रता याला अनुसरून या ठिकाणी आढळणारे जे वनस्पती जीवन आहे हे मिश्रित अशा प्रकारचे वने आपल्याला या चिनगण हवामानाच्या प्रदेशामध्ये दिसून येतात। आणि त्याबरोबरच काही भागामध्ये
गवताळ प्रदेशाचा देखील भाग या चिनी हवामानाच्या भागामध्ये दिसून येतो. कारण ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडंसं कमी असतं अशा ठिकाणी वनस्पतीपेक्षा गवताचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं. अशा या गवताळ प्रदेशाच्या भागामध्येच काही ठिकाणी देवदार प्रकारचे वृक्ष या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या ठिकाणी शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय देखील आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो. पडणारा पाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं शेतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी आहे. नद्या आहेत, सरोवरे आहेत किंवा कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो. नद्यांच्या खोऱ्यामध्ये आणि नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये शेती हा मानवाचा एक मूलभूत व्यवसाय हा विकसित झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. नद्यांनी अतिशय सुपीक अशा मैदानाची निर्मिती केलेली असल्यामुळं या नद्यांच्या खोऱ्यामध्ये किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय मानवाने विकसित केलेला आपल्याला दिसून येतो. मग अशा या शेती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने भात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. भात हे या उष्णकटिबंधातील लोकांचं एक प्रमुख खाद्य पीक म्हणून त्याची लागवड ही जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी केली जाते. वर्षातून 2 किंवा 3 वेळेस भाताची लागवड या ठिकाणी केली जाते. विशेषतः नद्यांच्या खोऱ्यामध्ये किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये तांदळाची लागवड किंवा भाताची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केली जाते. किंवा त्याला जोडूनच गहू आहे, मका आहे, कापूस आहे किंवा तंबाखू, ऊस यासारख्या नगदी पिकांचंही उत्पादन या चिनी हवामानाच्या प्रदेशामध्ये या ठिकाणी घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या चिनी हवामानाच्या प्रदेशामध्ये लिंबूवर्गीय फळांचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. या चिनी हवामानाच्या प्रदेशामध्ये भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशासारखंच लिंबूवर्गीय फळांचं उत्पादन देखील अतिशय दर्जेदार प्रकारचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं. या ठिकाणी भूमध्य सागरी हवामान आणि चिनी हवामान या 2 हवामानामधला फरक जर आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर तो आपल्याला असं लक्षात घेता येईल या ठिकाणी की भूमध्य सागरी हवामान प्रदेश जो आहे हा खंडाच्या पश्चिम भागाला निर्माण झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे खंडाच्या पश्चिमेकडे भूमध्य सागरीय प्रकारचं हवामान आहे, तर चिनी हवामान हा प्रकार खंडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ हा निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजे जवळजवळ समान अक्षरवृत्तावर असणारे हे 2 प्रकारचे हवामान प्रदेश खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर आणि खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर अशा 2 किनारपट्टीवर 2 प्रकारचे हवामान प्रदेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या ठिकाणी या चिनी हवामानाच्या प्रदेशामध्ये किंवा दोन्ही प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशामध्ये चक्रीवादळापासून साधारणपणे विशेषतः हिवाळ्याच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी उच्च अशा दर्जाची आर्द्रता ही त्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर उन्हाळ्याचं तापमान थोडंसं वेगळं असतं. या ठिकाणी उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये या चिनगण हवामानाच्या प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय प्रकारचे आवर्त त्या ठिकाणी निर्माण होतात. हे आवर्त अतिशय विस्तीर्ण प्रदेशामधून वाहत असतात. या चिनी हवामानाच्या भागामध्ये हरिकेन किंवा टायफून सारखी प्रचंड विस्तारित अशा प्रकारची वादळे हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. अतिशय उष्ण अशा प्रकारची वादळे या भागामध्ये वाहत असतात. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या वादळापासून या ठिकाणी होत असतं. वाऱ्याचा वेग अतिशय जास्त असल्यामुळे त्या वाऱ्याच्या प्रवाह मार्गामध्ये येणाऱ्या वनस्पतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. मानवाचं किंवा मानवी मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या हरिकेन किंवा टायफून सारख्या वादळामुळे या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्या चिनीगण हवामानाच्या प्रदेशामध्ये हरिकेन किंवा टायफून हे एक आपत्ती त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी आलेले आपल्याला जाणवते आणि त्यामुळे मानवाचं मानवी मालमत्तेचं किंवा जीवितहानी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते. अशा प्रकारे या एकाच हवामानाच्या पट्ट्यामध्ये किंवा एकाच अक्षरवृत्तीय पट्ट्यामध्ये भूमध्य सागरी हवामान प्रदेश आणि त्याचबरोबर पूर्वेकडच्या भागामध्ये हा चिनी हवामान प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो हवामान प्रकार जो आहे तो म्हणजे समुद्री पश्चिम युरोपियन प्रकारचे हवामान. समुद्री पश्चिम युरोपियन प्रकारचे हवामान. या पश्चिम युरोपीय हवामानाचा जो प्रदेश आहे त्याचं स्थान विस्तार किंवा त्याचं भौगोलिक वितरण जर आपण पाहिलं तर या पश्चिम
समुद्री युरोपियन हवामानाचा जो प्रदेश आहे हा विशेषतः युरोप खंडाच्या पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे युरोप खंडाच्या पश्चिमेला साधारणपणे 45 ते 65 अक्षरेच्या पट्ट्यामध्ये दक्षिण गोलार्ध किंवा उत्तर गोलार्ध दोन्हीही गोलार्धामध्ये खंडाच्या पश्चिमेला हे समुद्री पश्चिम युरोपियन प्रकारचं हवामान आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर हा हवामान प्रदेश जो आहे त्याने व्यापलेलं जे क्षेत्र आहे विशेषतः अमेरिकेचा संयुक्त संस्थानाचा भाग आहे किंवा उत्तर दक्षिण गोलार्धामध्ये असलेला भूप्रदेश आहे, कॅनडाचा पश्चिमेकडचा भाग आहे, दक्षिण अलास्का प्रदेश किंवा दक्षिण चिलीचा भाग, दक्षिण अमेरिकेमधला चिली देशाच्या किनारपट्टीचा प्रदेश, नैऋत्य ऑस्ट्रेलियाचा भाग आहे, न्यूझीलंड आणि पश्चिम युरोपाचा भाग या ठिकाणी हे समुद्री पश्चिम युरोपियन प्रकारचा हवामान हा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. या हवामानाचं वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला असं सांगता येईल या ठिकाणचं हवामानाचं वैशिष्ट्य सौम्य ते थंड अशा प्रकारचा उन्हाळा या ठिकाणी आपल्याला जाणवतो. विशेषतः या ठिकाणचं तापमान जे आहे 20°C तापमान या ठिकाणचं आपल्याला पाहायला मिळतं उन्हाळ्याचं तापमान, आणि हिवाळ्यातील तापमान हे 5°C पर्यंत त्या ठिकाणी कमी झालेलं दिसून येतं. किंवा उत्तरेकडचा जो भाग आहे या प्रदेशाचा या उत्तरेकडच्या भागामध्ये तापमान 0°च्याही खाली त्या ठिकाणी गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तापमानामध्ये अशा प्रकारची विविधता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी पडणारा जो पाऊस आहे वर्षाकाठी साधारणपणे त्या ठिकाणी 500 ते 2500 मिलीमीटरपर्यंत पाऊस या समुद्री पश्चिम युरोपियन हवामानाच्या प्रदेशामध्ये पडलेला दिसून येतो. या ठिकाणी ढगांचं आच्छादनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असतं किंवा वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाणही त्या ठिकाणी भरपूर असतं, आणि म्हणून त्या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा वर्षभर त्या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसतो. विशेषतः हा भाग पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली या ठिकाणी येतो. या पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे त्या पश्चिम किनारपट्टीचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी उबदार अशा प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी या पश्चिम युरोपचा जो भाग आहे या पश्चिम युरोपच्या भागामध्ये अक्षरवृत्ताचा जर आपण विचार केला या ठिकाणी अक्षरवृत्त आणि त्या ठिकाणी समुद्राची समीपता आणि प्रचलित वाऱ्यांचा प्रभाव या ठिकाणी त्या हवामानावर झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो, आणि त्यामुळं या ठिकाणी हा प्रदेश समशीतोष्ण अशा प्रकारचा हवामानाचा बनलेला दिसून येतो. किंवा वार्षिक तापमान कक्षा या ठिकाणी तुलनेने फार कमी असते. या ठिकाणी अपतटीय समुद्री भागामध्ये उष्णता साठवलेली आपल्याला दिसून येते, आणि युरोपीय समुद्र किनाऱ्याकडे उत्तर अटलांटिक प्रवाह जो आहे हा उत्तर अटलांटिक उष्ण प्रवाह युरोपच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत वाहत येतो. त्याचबरोबर उत्तरेकडून वाहत येणारा लॅब्राडोरचा थंड जो प्रवाह आहे हा लॅब्राडोरचा थंड प्रवाह आणि दक्षिणेकडून वाहत येणारा उष्णकटिबंधीय विषुववृत्तीय प्रवाह हा युरोपच्या किनाऱ्याजवळ एकत्र येतो, आणि त्यामुळे त्या ठिकाणचं हवामान हे समशीतोष्ण प्रकारचं निर्माण झालेलं दिसतं. या उष्ण शीत आणि प्रवाहामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य खाद्याची निर्मिती होते. प्लवक हे माशांचं मुख्य खाद्य आहे, आणि म्हणून या युरोपच्या पश्चिम किनारपट्टीवरती अटलांटिक महासागरामध्ये डॉगर बँक हे जागतिक एक नावाजलेलं मत्स्य क्षेत्र त्या युरोपच्या पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या युरोपच्या पश्चिम किनारपट्टीवर उत्तरेकडून येणारा लॅब्राडोरचा थंड प्रवाह आणि दक्षिणेकडून येणारा विषुववृत्तीय उष्ण प्रवाह एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणचा समुद्रकिनारा वर्षभर वाहतुकीसाठी खुला राहतो. समुद्रकिनारे गोठत नाही किंवा नद्यांचे प्रवाह देखील त्यामुळे गोठत नाही, आणि त्यामुळे वर्षभर त्या ठिकाणी या अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरती मासेमारीसारखा व्यवसाय त्या ठिकाणी करता येतो. विशेषतः या पश्चिम युरोपच्या त्या किनाऱ्यावरच्या भागामध्ये कॉड जातीचे मासे मोठ्या प्रमाणामध्ये पकडले जातात. या कॉड माशाला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असते, त्यापासून मिळणारा परतावा देखील चांगल्या प्रकारे मिळत असतो, आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी तत्वावर मासेमारीसारखा व्यवसाय या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणचे हिवाळे सौम्य असतात. उबदार पाणी त्या किनाऱ्यावर आल्यामुळे त्या ठिकाणी किनारे वर्षभर वाहतुकीसाठी खुले राहतात. वर्षभर सागरी जलवाहतूक करता येते. त्याचबरोबर वर्षभर त्या अटलांटिक महासागरामध्ये मासेमारीसारखा व्यवसाय देखील करता येतो. या ठिकाणचं हवामान समशीतोष्ण असल्यामुळं या ठिकाणी वर्षभर त्या ठिकाणी हिरवागार कुरणांचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. विशेषतः रशियाचा जो भाग आहे या ठिकाणी स्टेप नावाचा गवताळ प्रदेश आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. वर्षभर गवत त्या ठिकाणी हिरवगार असते, त्यामुळे वर्षभर त्या ठिकाणी व्यापारी तत्वावर पशुपालनासारखा व्यवसाय करता येतो.
त्या पशुपालनाच्या आधारावर त्या ठिकाणी प्राणी उत्पादने गोळा केली जातात. त्यामध्ये मग दुग्धोत्पादन आहे, मांसोत्पादन आहे, लोकर उत्पादन, कातडी उत्पादन, चामडी उत्पादन यासारख्या प्राणीज उत्पादनावर त्या ठिकाणी लोकांची उपजीविका ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी हिवाळी गहू त्याचंही उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं. विशेषतः सायबेरियाचा प्रांत जो आहे या सायबेरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. या सायबेरियाला जगाचं गव्हाचं कोठार या नावाने संबोधलं जातं. मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. किंवा पश्चिम किनारपट्टीवर अटलांटिक महासागरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी तत्वावर मासेमारी व्यवसाय केला जातो. या युरोप खंडाची लोकसंख्या कमी असल्यामुळे त्या माशांना स्थानिक मागणी कमी असते. जगातील सर्वाधिक माशांची निर्यात या युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावरून या ठिकाणी केली जाते आणि म्हणून मासेमारी त्या ठिकाणचा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर त्या गवताळ कोरणावर आधारित पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. त्यापासून प्राणीज उत्पादने मिळवले जातात. किंवा त्याचबरोबर शेती हा एक देखील महत्त्वाचा व्यवसाय या भागामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये गव्हाच्या उत्पादनाबरोबरच राय, बार्ली, ओट किंवा भाजीपाल्याची पिकं आहेत यासारख्या पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. या चराऊ कुरणावर व्यापारी तत्वावर त्या ठिकाणी पशुपालनाचा व्यवसाय केला जातो आणि लोकांना एक प्रकारे उदरनिर्वाहाचं साधन या गवताळ कोरणामुळे त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि किनारी भागामध्ये वर्षभर त्या ठिकाणी व्यापारी तत्वावर मासेमारी हा व्यवसाय त्या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारे या पश्चिम युरोपीय प्रकारचं जे हवामान आहे हे त्या पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी समशीतोष्ण अशा प्रकारचे निर्माण झाले असेल. त्यामुळे त्या ठिकाणचे असणारे मानवी व्यवसाय किंवा शेती व्यवसाय या व्यवसायावर त्याचा परिणाम या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.